निवडणूक आयोगाकडून निवडणुकांची घोषणा होण्याच्या काही तासापूर्वी भारत सरकारच्या माध्यमातून एक योजना पुढे आणलेली आहे। या योजनेअंतर्गत भारतातल्या 81 कोटी लोकांना पुढचे 5 वर्ष अर्थातच 2028 पर्यंत मोफत रेशन दिलं जाणार आहे। मागच्या 3 वर्षापासून लोकांना मोफत राशन दिलं जाते असं नेहमीच भारतीय जनता पक्षाकडून आणि आपल्या देशाच्या पंतप्रधानांकडून सांगण्यात येत आहे आणि पुढेही 5 वर्ष हे रेशन 81 कोटी लोकांना मोफत मिळणार आहे। यासाठी भारत सरकारला 11.8 लाख कोटींचा खर्च इथून पुढे अपेक्षित आहे। अर्थातच भारत सरकारचे बजेट जर आपण काढून बघितलं तर त्या बजेटचा जवळपास 20% हिस्सा हा या मोफत रेशनवरती खर्च होणार आहे। अर्थातच ही देशातली सगळ्यात मोठी स्कीम आहे आणि याचा लाभ जवळपास 81 कोटी लोकांना मिळणार आहे। अर्थातच 81 कोटी लोक भारतातल्या बिलो पॉवर्टी लाईन अर्थातच दारिद्र्य रेषेखाली आहेत असं म्हणायला हरकत नाही। जरी भारत सरकारचा आकडा 50%च्या आत सांगत असला किंवा 34% सांगत असला तरीही भारतातलं दारिद्र्य रेषेचं प्रमाण हे 81 कोटी लोकांचं आहे। हे आपण लक्षात घेतलं पाहिजे, कारण आपण 81 कोटी लोकांना जर रेशन देतो आहोत याचा अर्थ हे 81 कोटी लोक बिलो पॉवर्टी लाईनमध्ये आहेत आणि ते दारिद्र्य रेषेखाली आहेत। अर्थातच राहिला आता फक्त 61 कोटी लोकांचा प्रश्न, तर 61 कोटी लोक हे फक्त स्वतःचं अन्न स्वतः खरेदी करू शकतात, त्यांची तेवढी पर्चेसिंग पॉवर आहे। परंतु 81 कोटी लोकांची पर्चेसिंग पॉवर ही फक्त त्यांचं रोजचं अन्न खरेदी करण्याची देखील नाही आहे आणि आपण भारताला विश्वगुरू होण्याचा मान देणार आहोत आणि भारताला विश्वगुरू करणार आहोत। अशा परिस्थितीमध्ये 81 कोटी लोकांनी हे विचारणं अपेक्षित आहे की पुढचे 5 वर्ष आम्हाला मोफत राशन न देता पुढच्या 1 वर्षामध्ये असं काहीतरी करा की 1 वर्षामध्ये आमची पर्चेसिंग पॉवर वाढेल आणि 1 वर्षामध्ये आम्ही स्वावलंबी होऊ, आम्हाला लागणारं अन्न आम्ही स्वतः खरेदी करू। परंतु पुढच्या 5 वर्षाचा जर आपण अर्थ असा काढला तर आपल्या लक्षात येईल की पुढचे 5ही वर्ष 81 कोटी लोकांची गरिबी कमी होणार नाही असाच याचा अर्थ आहे। पुढच्या 5 वर्षामध्ये 81 कोटी लोकांना मोफत धान्य दिलं जाणार आहे। याचा अर्थ पुढच्या 5 वर्षामध्ये 81 कोटी लोकांकडे कोणत्याही प्रकारचे इन्कम सोर्सेस असणार नाहीत, त्यांचं स्वतःचं अन्न खरेदी करण्याचं देखील इन्कम असणार नाही आणि त्याच्यामुळं या लोकांना जगवण्याचं काम हे भारत सरकारचं असणार आहे। भारत सरकारनं 81 कोटी लोकांना जगवण्याचा ठेका घेतलेला आहे, परंतु भारत सरकारने असं काहीतरी करणं अपेक्षित होतं की 81 कोटी लोकांना जे काही 11.8 लाख कोटी आपण खर्च करणार आहोत त्याच्यामधून भारतामधल्या लोकांना काही रोजगार देता येऊ शकतो का? जे लोक बिलो पॉवर्टी लाईनमध्ये आहेत त्यांच्या मुलांना, त्यांची जर मुलं सुशिक्षित असतील तर त्यांना काही नोकरी देता येऊ शकते का? त्यांच्या गृह उद्योगामध्ये काही वाढ करता येऊ शकते का? त्यांचे जे लघु उद्योग आहेत हे लघु उद्योग त्यांना देता येऊ शकतात का? आणि त्यांना स्वतःचा पैसा स्वतः कमवण्याची अक्कल त्यांना आपण देऊ शकतो का? किंवा तशा प्रकारचे व्यवसाय त्यांना देऊन त्यांना आपण स्वावलंबी करू शकतो का? असा विचार भारत सरकारनं करणं अपेक्षित होतं, परंतु हा पैसा त्यांच्या कोणत्याही लघु उद्योगावरती, त्यांच्या गरिबी संपवण्यावरती किंवा त्यांना नोकरी देण्यावरती भारत सरकार खर्च करणार नाही, तर भारत सरकार हे त्यांना फक्त अन्न देण्यासाठी खर्च करणार आहे। मागच्या 10 वर्षामध्ये जर ही गरिबी कमी झाली असती तर या गरिबांना पुन्हा 5 वर्ष मोफत धान्य देण्याची गरज भारत सरकारवरती आली नसती। जरी असं विचार करत असतील लोक की मागच्या 10 वर्षामध्ये प्रचंड विकास झालेला आहे, मागच्या 10 वर्षामध्ये विकासाचा रेशो वाढलेला आहे आणि हा विकास जगाने बघावा असा आहे, असं जर असतं तर 81 कोटी लोकांना पुन्हा मोफत धान्याची स्कीम आणायची गरज पडलेली नसती। आणि म्हणून पुन्हा भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून निवडणुकांमध्ये हे सांगितलं जाते वारंवार की आम्ही 81 कोटी लोकांना यापूर्वी 3 वर्ष मोफत रेशन दिलेलं आहे, पुढे देखील 5 वर्ष आम्ही या लोकांना मोफत रेशन देणार आहोत। परंतु मागच्या 10 वर्षामध्ये त्यांनी हे काम करणं अपेक्षित होतं की जे लोक बिलो पॉवर्टी लाईनमध्ये आहेत, जर आज बिलो पॉवर्टी लाईनची संख्या 81 कोटी असेल तर प्रत्येक 6 महिन्यानंतर किंवा 1 वर्षानंतर त्यातले किमान 5-5, 7-7, 8-8, 10-10 कोटी लोक हे कमी होत जाणं गरजेचं आहे। अर्थातच येणाऱ्या 5 वर्षामध्ये हे 81 कोटी जी लोकसंख्या आहे यातली फक्त 20च कोटी लोकसंख्या ही त्यांना मोफत रेशनची गरज पडेल अशी असली पाहिजे। अशी योजना भारत सरकारच्या माध्यमातून आणणं अपेक्षित होतं, परंतु अशा कुठल्याही योजना भारत सरकारच्या माध्यमातून न आणता
थेट त्यांना मोफत रेशन देण्याची स्कीम आणलेली आहे आणि त्याच्यावरती 11.8 लाख कोटी खर्च केले जाणार आहेत। आज आपण हरियाणाचा आकडा बघतो आहे की हरियाणामध्ये जवळपास 63% लोक हे या मोफत रेशनचा फायदा घेत आहेत। अर्थातच एका राज्यामध्ये 63% ही फक्त बिलो पॉवर्टी लाईनची संख्या आहे। अर्थातच आपण जर हा आकडा पूर्ण बघितला तर हा आकडा जवळपास 70%च्या आसपास आहे की 70% भारतातले लोक हे बिलो पॉवर्टी लाईनमध्ये आहेत। आणि मग आपण कशाच्या आधारावरती हे सांगतो आहे की मागच्या 10 वर्षामध्ये आम्ही प्रचंड मोठा विकास केलेला आहे, हा विकसित भारत आहे। कशाच्या आधारावरती आम्ही सांगतो आहे की आमच्या विकासाची गती ही काँग्रेसच्या गतीपेक्षा जास्त आहे किंवा मागच्या 75 वर्षामध्ये जेवढा विकास झालेला नव्हता तेवढा ह्या 10 वर्षामध्ये झालेला आहे। आपण जर बघितलं तर हा विकास जर खरोखरच झाला असता तर ह्या 81 कोटी लोकांमधली संख्या कमी होऊन मागच्या 10 वर्षामध्ये ती फक्त 10 ते 15 कोटीवरती आली असती आणि केवळ 10 ते 15 कोटी लोकांनाच मोफत रेशन देण्याची आवश्यकता भासली असती। परंतु ही मोफत रेशन देण्याची वेळ का येते आहे? कारण लोकांची गरिबी दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे। नरेंद्र मोदी यांनी असं सांगितलेलं होतं 2019मध्ये की लोकांचं उत्पन्न हे लाखांच्या पुढे जाईल, लखपती लोकांची संख्या वाढत जाईल, शेतकऱ्यांच्या उत्पन्नामध्ये दुपटीने वाढ होईल, अशा प्रकारच्या अनेक घोषणा केलेल्या होत्या। परंतु त्या शेतकऱ्यांना पुन्हा महिन्याला 2000 रुपये देण्याची वेळ आलेली आहे आणि शेतकरी त्या 2000ची वाट बघत बसलेले आहेत। इतकी भयानक परिस्थिती देशामध्ये निर्माण झालेली आहे। त्याचबरोबर सुशिक्षित बेकारांची संख्या वाढत चाललेली आहे आणि म्हणूनच देशातला अनएम्प्लॉयमेंटचा जे रेशो आहे हा रेशो 85% गेलेला आहे, म्हणजे 85% बेरोजगारांची संख्या वाढलेली आहे। आणि पुन्हा आपण म्हणतोय की भारताचा विकास झालेला आहे। कशाच्या आधारावरती आपण हे सांगतो आहे की भारताचा विकास झालेला आहे? जर एखाद्या देशामध्ये 85% लोक बेरोजगार आहेत, शेतकरी 2000 रुपयासाठी महिन्याला भारत सरकारची वाट बघत बसलेले आहेत, दुसरीकडे 81 कोटी लोकांना मोफत राशन दिलं जाणार आहे, मग विकास झाला आहे कोणाचा नेमका? हा खरा प्रश्न आहे। आणि म्हणून आपण या विकासाच्या बाबतीमध्ये येणाऱ्या प्रत्येक लीडरला आपण प्रश्न विचारला पाहिजे की मागच्या 5 वर्षामध्ये काय विकास झालेला आहे, आणि विकास झाला असेल तर मग आमच्या गावामध्ये मोफत राशन देण्याची वेळ का येते आहे? या मोफत रेशनची जी स्कीम आहे ही खरं तर थांबली पाहिजे होती आणि मोफत रेशन घेणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस कमी कशा पद्धतीने करता येईल? जे लोक दारिद्र्य रेषेखाली आहेत त्यांची मुलं शिकलेली असतील तर त्यांना नोकरी, त्यांना रोजगार, त्यांना लघुउद्योग याच्यासाठी सरकारने पैसा खर्च करणं गरजेचं होतं। परंतु हे न करता सरकार थेट कशावरती खर्च करत आहे तर त्यांना मोफत रेशन देण्यावरती खर्च करत आहे। आणि ही स्कीम आता 2028पर्यंत लागू होणार आहे, म्हणजे पुढचे 5 वर्ष ही स्कीम चालू राहणार आहे। याचा अर्थ असा घ्यायचा का की 81 कोटी लोकांची गरिबी ही पुढच्या 5 वर्षामध्ये देखील कमी होणार नाही आणि म्हणूनच त्यांना आम्हाला अन्न देण्याची आवश्यकता भासते आहे। जर 81 कोटी लोकांमधले 10 कोटी जरी वर्षाला कमी झाले असते तर सरकारने सांगितलं असतं की हा टप्पा आता कमी होत जाणार आहे आणि याच्यावरचा होणारा खर्च देखील कमी होत जाणार आहे आणि तशा पद्धतीच्या योजना आम्ही आणणार आहोत। परंतु तसं काही चित्र दिसत नाही आहे आणि त्याच्यामुळं तुमची गरिबी दूर होईल असा अजिबातच विचार करू नका, कारण पुढचे 5 वर्ष आपल्या कोणाचीही, म्हणजे जो मोफत रेशन घेतात त्या लोकांची गरिबी अजिबात कमी होणार नाही आणि म्हणूनच ही स्कीम 2028पर्यंत लागू होणार आहे। 2028 नंतर पुन्हा याच्यामध्ये 5 वर्ष वाढवले जातील, ती स्कीम पुन्हा 5-5 वर्षांनी वाढवली जाईल। अर्थातच देशातल्या गरिबांची संख्या कमी होणार नाही याचा अर्थच असा आपण घेऊ शकतो का, किंवा याचा अर्थ असाच होऊ शकतो का, हे देखील आपण सरकारला विचारलं पाहिजे। आणि म्हणूनच भारत सरकारच्या या योजनेचा खरं तर आपण पुन्हा एकदा विचार केला पाहिजे की जर सरकार अशी योजना आपल्यासाठी देत असेल तर आपली 5 वर्ष पुन्हा गरिबी कमी होणार नाही। या स्कीमचा अर्थ असा होतो, ना की या स्कीमचा अर्थ की आम्हाला जगवण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहे असा होतो। असा अर्थ अजिबात नाही आहे। तर तुमची गरिबी कमी होणार नाही याच्यावरती शिक्कामोर्तब करणारी ही योजना आहे असंच या स्कीमला म्हणावं लागेल। आपल्याला या स्कीमबद्दल नेमकं काय वाटतं हे सांगायला विसरू नका। आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया। धन्यवाद।